नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर, सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या तारखेमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे जसं की शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे आणि शैक्षणिक वर्षामध्ये जे काही आता ॲडमिशन वगैरे होतील त्यांच्यासाठी भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना ही शासनाच्या जे काही महा पोर्टल असेल त्या प्रणालीद्वारे राबवण्यात येते. आणि त्याच अंतर्गत जे काही याचे 2025-26 मध्ये जे काही अर्ज करायचे आहेत, ते कधीपासून सुरू होणार आहेत, त्याचंच जे काही असेल तर माहिती देण्यात आलेली आहे. ती सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता जे काही अर्ज भरण्याचे वेळापत्रक आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कनिष्ठ महाविद्यालयातील म्हणजे 11वी-12वी याच्यामधील जर पाहिलं तर जे काही एम-सी-व्ही-सी शाखा असेल किंवा आय-टी-आय शाखा असेल, यांचे जे काही नवीन अर्ज व नूतनीकरण अर्ज हे जे आहेत ते प्राप्त त्याच्यामध्ये 15 जून 2025 ते 15 ऑगस्ट 2025 या मुदतीमध्ये महाविद्यालयांनी ऑनलाईन करून घ्यायची आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर वरिष्ठ महाविद्यालयातील बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत, त्याच्यामधले जे काही संपूर्ण बिगर व्यावसायिक जर म्हटलं तर कला असेल, विज्ञान किंवा कॉमर्स वगैरे याच्यापैकी जे काही अर्ज असतील ते नवीन व नूतनीकरणाचे अर्ज जर पाहिलं तर 15 जून 2025 ते 10 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये आपले अर्ज करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जर पाहिलं तर वरिष्ठ महाविद्यालयातील व्यावसायिक अभ्यासक्रम त्याच्यामध्ये जर पाहिलं तर अभियांत्रिकी आहे किंवा वैद्यकीय व्यवस्थापन आहे अभ्यासक्रम किंवा फार्मसी आहे किंवा नर्सिंग आहे. ह्या पद्धतीचे जे काही अभ्यासक्रम आहेत ह्यांचे नवीन व नूतनीकरणाचे जे काही अर्ज आहेत ते 15 जून ते 15 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये ऑनलाईन भरून घ्यायचे आहेत. तसंच भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच शिक्षण शुल्क परीक्षा परिपूर्ती योजनेच्या लाभापासून अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी वंचित राहणार नाहीत, याची दक्षता महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी घ्यावी, असं आवाहन सुद्धा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांच्या जे काही सुनीता मते आहेत यांनी व्यक्त केलेलं आहे. अशा पद्धतीचं हे जे काही वेळापत्रक आहे ते सविस्तरपणे आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. 15 जूनपासून जे काही शिष्यवृत्ती भरण्याचे फॉर्म सुरू होणार आहेत, वेगवेगळ्या स्तरावरच्या त्याच्या वेगवेगळ्या तारखा आहेत. त्या पद्धतीनं तुम्ही सांगितल्या पद्धतीनं फॉर्म व्यवस्थित भरून तुमचे जे काही असतील ते महा पोर्टलवर तुमचे फॉर्म भरायचे आहेत. सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा त्या संदर्भातील सुद्धा आपला व्हिडिओ आपण देणारच आहोत फॉर्म भरत असतानाचा. अशा पद्धतीचे नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका. जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.